झी5 ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। वर्षाताई, काय झालं? आनंदी, मी जाते परत। हे खूप मारतील का मला? मी घर सोडून आले, हे सहन नाही होणार यांना। यांचा अहंकार खूप मोठा आहे, हे असे गप्प नाही बसणार। आजचं मरण उद्यावर गेलं इतकंच, उद्याचं मरण खूप असह्य असेल। पण मी आता जाते घरी। हे जे काही बोलतील ना ते निमूटपणे ऐकून घेईन मी। पुन्हा मारलं बिरलं तर गुपचूप सहन करीन। पण आजची रात्र मी घरी नाही गेले ना तर हे खूप चिडतील। आनंदी, सांग तिला, ती जर आता तिच्या घरी परत गेली ना तर आयुष्यभर मार खाईल। आज जर तिच्या निर्णयावरती ही ठाम राहिली नाही तर हिचा नवरा हिचा आदर कधीही करणार नाही, नुसती खिल्ली उडवेल हिची। सांग तिला, आता मन घट्ट कर आणि घराकडे चल म्हणा। वर्षाताई, भीती वाटतेय? खूप भीती वाटते। हे बघा, माझं नीट ऐका। भीतीपायी आज जर घरी परत गेलात ना तर पुन्हा तेच सहन करावं लागेल जे आतापर्यंत सहन केलं। आज जर माघारी गेलात ना वर्षाताई तर पुन्हा कधीच आवाज उठवू शकणार नाही तुम्ही, कधीच नाही। ही माघारी जाणारी पावलं भाऊजींच्या अन्यायाला अजून बळ देतील। त्यांना सतत असं वाटत राहील की ही बाई रडेल पण पुन्हा अन्याय सहन करत राहील। ऐका माझं, ही चूक नका करू वर्षाताई। आणि कशाला काळजी करताय? आम्ही आहोत ना तुमच्या सोबत। खरंच काळजी नका करू तुम्ही, आणि एक ना एक दिवस सगळं व्यवस्थित होईल। तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना वर्षाताई? वर्षाताई, चला। आनंदी, पण आई? ताई, पाणी आणते। वर्षाताई, बरं वाटतंय का? हां, काही खायला देऊ तुम्हाला? आराम करता का मग? बरं वाटेल आराम केल्यावर। चला आत चला, त्या हात द्या। कोणाचा आहे? भाऊजी? उचल। अगं जावई बापू फोन करतात, उचल ना। वर्षा, संसार म्हटलं की भांड्याला भांड लागणार बाळा।
वर्षा, तू ऐकणार नाहीयेस का माझं? ठीक आहे, मीच करते जावई बापूंना फोन. आई दे. नाही, मी करते ना. अरे नाही, तू यातलं काही करणार नाहीयेस. त्या माणसाला तू फोन करायचा नाहीस. जे काय बघायचंय ते उद्या सकाळी बघू, आता नाही. सकाळी काय? अरे तुझी बहीण घर सोडून आली आहे तिचं. ही तुझी बायको घेऊन आली तिला. कळतंय का तुला? कोणी हक्क दिला तुला? तुला काय कळतं का ह्याच्यातलं? हा, एवढा धीटपणा दाखवलास. काय करणार आहेस तू माझ्या मुलीच्या आयुष्याचं? पुढे काय करणार कळतंय का तुला? अरे घर तोडलंय, माझ्या मुलीचं घर तोडलंय तुझ्या बायकोनी. काय करायचं सांग ना मला. पुढे काय करायचंय? तिला असंच बसून ठेवणार आहे घरात? काही विचार केलाय? पुढचा विचार केलाय तुम्ही लोकांनी? राघव, जे झालंय ते चुकीचंच झालेलं आहे. मी म्हणत नाही बरोबर झालंय म्हणून, पण तुझ्या बायकोनी माझ्या पोरीच्या संसाराची वाट लावली, हे मात्र खरंय. होऊन येते तिला. आई प्लीज प्लीज प्लीज. वर्षाची अवस्था दिसते तुला? आज आनंदी नसती तर तुझ्या मुलीचं तोंड तुला बघता आलं असतं की नाही याची तरी जाणीव आहे तुला? जे भाऊ म्हणून मी आणि आई म्हणून तुला समजायला हवं होतं, आनंदीला समजलंय. तू लाख तिला रोखत होतीस. वर्षाच्या संसारात ढवळाढवळ करू नकोस. मी तिला वर्षाच्या चुका दाखवून देत होतो, पण याही पलीकडे आनंदीने फक्त वर्षाचा विचार केला. आणि आनंदीनेच वर्षाला सोडवून आणले इथे. हक्काचं म्हणशील तर या घरावर आनंदीचा हक्क आहे. त्या हक्कापेक्षा सर्वात जास्त समज आनंदीला आहे, तुझ्या आणि माझ्याही पेक्षा जास्त. आपली वर्षा आज आपल्यासोबत जिवंत उभी आहे, ती फक्त आनंदीमुळे. आनंदीच्या विरोधात काही बोलू नकोस प्लीज. नाही आनंदी, हा वर्षाला आत घेऊन जा. हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.